गुड मॉर्निंग. हा आहे प्राचीचा ब्लॉग आणि मी आहे तीच ती प्राची. हॅलो. हा आहे प्राचीचा ब्लॉग आणि मी आहे तीच ती प्राची. माझ्या डोळ्यावरती ऊन येते सकाळ सकाळी कोवळं. आणि माझ्यासोबत आहे अर्णव. हाय गाईस. हा आहे अर्णव. अर्णवला येऊन किती दिवस झाले अर्णव तुला? मी 8 तारखेला आलेलो गावाला, पण इथं आलो 20 तारखेला, म्हणजे ओझरला झाले 6 दिवस. आणि हा मुंबईला असतो. हा मागच्या व्हिडिओमध्ये पण होता, एक दोन व्हिडिओमध्ये आहे ना. हा, तो गावी आणि मस्त. आणि हा आल्यापासून मी आज ब्लॉग शूट करते. एवढे दिवस केला नाही आणि हा आज चालला पण. अगोदर मामाच्या इकडे होता, इकडे आला. किती दिवस झाले? 5-6 दिवस झाले असं. आता परत चाललाय. ऍक्च्युली माझ्यावरती आहे, मन झालं तर मी जाईन, नाही तर नाही जाणार. आणि यांना आहे ना किती दिवस, 1 महिन्यात सुट्टी होती ना. हा, 1 महिन्यात सुट्टी होती, तर परत 1 महिना स्कूल आणि मग परत मे महिना पूर्ण सुट्टी आहे. मग त्यावेळेस तो परत येणार आहे. आणि आता गाईस मी तुम्हाला सांगतो आज आम्ही काय करणार आहे ह्या ब्लॉग मध्ये. आज आम्ही जो हे मागे दिसतंय का, गाईचं बाळ आहे, हा बैल आहे. त्याला ना हा बैल आहे. हा बैल आहे. हा बैल आहे. त्याला घुंगरूला आम्ही सोडणार आहे आणि तो त्याची रशी माझ्या हातात असणार आहे आज. तो मी सोडलं तरी तो पळत नाही, तू सोडल्यावरती पळणार आहे का? मला नाही. घुंगरूला खायला दिलं, नुसतं खातच असतो हा. लालू सगळं ऐकते आमचं तिकडून. ते बघ अर्णव, इथे ना, इथे ना मध्ये जाळी आहे, तो नाही येऊ शकत इकडे. अर्णवची आणि लालूचा काय छत्तीसचा आकडा आहे काय माहित. ए जा बरं अर्णव, आता जाळी आहे, तो नाही येऊ शकत बाहेर. लालू आहे ना अर्णवच्या मागे लागतो. जा ना, आता जाळी तिथे, मध्ये तो नाही येणार. इथे थांब ना. तो काय नाही करत, जा तू. बघ कसं येईल तो. थोडं जा ना पुढे, काय नाही करत तो. आता मध्ये नेट आहे. अरे त्याची चोच इथून घुसेल ना. जा बघ कसा आलाय बघ तू गेल्यावर जवळ. 36 का आकडा. खाली बस, खाली बस, खाली बस ना. तोंडावरची चोच मारून. कस काय मारीन एवढं? थोडं लांब उभं राहायचं. हा आहे ना, हात चाटतो. किती घाबरतो रे. अरे हात चाटतो. आता काय पितोय? सांगू शकतो तो बघ. लाल्या. अरे मध्ये नेट आहे तरी पण जात नाही येतो. आणि जाऊ. जेव्हा लालू बाहेर असतो त्यावेळेस बघा काय अवस्था होत असेल याची. जेव्हा लहान होता ना तेव्हापासून तो लालू कोंबडा तसाच करतो. त्याला माझ्या मागे लागतो. चोच पण मारली ती त्याला एकदा दोनदा, म्हणून तो एवढा घाबरतोय. नवला खिचडी आवडते म्हणून मग मम्मीने रात्री तांदूळ भिजत घातले होते. यातले हे जे कोवळे शेंगदाणे आहेत ना ते खूप आवडतात मला. हे असे कोवळे. अर्णवचं आल्यापासून चालले, आजी मला खिचडी कर, खिचडी कर. मग आता आपण खिचडी करूयात. मला आजीच्या हातची खिचडी लई आवडते. लहानपणी एकदा खाल्लेली पण, आणि मग तेव्हापासून मला आवडायला लागली. घातले आजी तांदूळ भिजत घातले, आपण करूयात. आजी म्हणते आज तुम्ही नवीन आंगडं घातलंय. आणि अर्णव म्हणते आंगडं म्हणजे काय? इकडे मला काय माहिती आंगडं म्हणजे काय सांग. मग म्हणजे नवीन कपडे, नवीन शर्ट म्हणजे कपड्यांना आजीच्या काळात आंगडं म्हणायचे. आणि मी तो एक व्हिडिओ बनवणार आहे, म्हणजे आजीच्या काळात त्या वस्तूला काय म्हणायचे ना आत्ताच्या काळामध्ये त्याला काय म्हणतात. म्हणजे किती गॅप पडलाय. आणि म्हणजे वस्तू तीच आहे पण त्यांची नाव चेंज झाली. हा ब्लॉग आपण कधी शूट करायचा प्रचार? तो करूयात आपण लवकरच. मी खूप दिवसापासून प्लॅन करते. आपण ना, मी सांगतो आता डेट, आपण ना 28 ला करू. 28 ला काय शूट करू करणार आहे मी. तो ब्लॉग शूट करणार आहे. म्हणजे एक वस्तू घेणार आहे आणि त्या वस्तूला आजीच्या काळामध्ये काय बोलायचे, आमच्या काळामध्ये काय बोलतात, हे असं डिफरन्स सांगणार आहे. आणि यांच्या काळात वेगळे शब्द आहेत. एक एक्झाम्पल देतो. आजी ते कपड्यांचंच घे ना तू. हा, कपड्यांना काय बोलायचं? बरेच पेरण शर्ट. कपड्यांना तुमच्या भाषेत काय बोलायचं तुम्ही असताना? असं कुठच्याला पेरण म्हणायची. काय पेरण? पेरण. मी सांगते. फॉर एक्झाम्पल आता स्वेटर असतो ना, स्वेटरला आजीच्या काळामध्ये गंजी फराक म्हणायचे. आता आपण म्हणतो स्वेटर. आणि हे म्हणतात जर्किंग. म्हणजे हे 3 पिढ्यांचे वेगवेगळे
हे तू पण आमचीच पेढी म्हटली आहे ना. अरे पण तुम्ही स्वेटर म्हणता का आता नाही म्हणत ना, तुम्ही तू काय? जॅकिंग बोलता. आता साड्याला साडी तू होत्या किती पहिले लुगडं एक मिनिट हा गाईस. पहिले तू कधी बॉर्न झाली आहे? म्हणजे बॉन कधी कधी बोल बोल बोल. काय? बघितलं का मी आत्ताच डिफरन्स सांगत कधी होते. जन्म झाला तुझा? बाय बाय, मला काय आता सांगता येते एवढं अरे बापरे. स्वतःचा जन्म नाही सांगते. कसं सांगता येईल नाही ज्ञान नाही वाचन नाही शिकणं नाही आजीच्या वेळेस शाळा पण नव्हती, आजी शाळेत पण नाही गेली. मग काय करायचं घरी? गुरं वाळायची शेळ्या वाळायच्या मुलं जायचे ना त्यावेळेस. आम्ही जातो शेळ्या वाळायला मुलं जायचे. त्यावेळेस बर्थडे वगैरे काय नव्हते. काहीच नव्हती आता तर जरो शोरो से पार्टी होईल. मग त्यावेळेस बर्थडे वगैरे काय नव्हती असं. आम्ही जायचो शेळ्या वाळायला भाकरी वय पण माहित नाही. प्रत्येकांना वेगवेगळं खायचंय. घरात 4 माणसं आहे, प्रत्येकाचं वेगवेगळी फरमाईश आहे. आता ही अर्णवची खिचडी बनते इथं आपण सबूज तांदळाची खीर आणि इकडे शुभमसाठी मॅगी. कशी झाली रे? चांगली झाली. भेटला का स्पून? काहीतरी शिस्त आहे यांचं. काय प्लॅन चालू आहे रे? हमारा प्लान चालू है टोमॅटो कुकी से संभालने का है ना. मी तर आता काय मी तुम्हाला सांगतो आता 12 वाजता मी त्या गुंगूला सोडणार होते. तिकडे काय चाललंय छकूचं? खड्डा करतोय झोपायला ते मस्त खाली. थंड थंड माती असेल. नाना कशा गाडीवरती हे घेऊन चाललेत खत मागे. अरे इकडे बघा यांचं काय चाललंय. जेव्हा शिंगावर उचलेल तेव्हा कळेल तुला. माझी मालकी. तुझा आवाज आहे. नानांची आयडिया बघा. डायरेक्ट गाड्यामध्ये सगळ्या गोंधळ टाकलेत. अरे बा ए बाबा फांदी लागतीये. फांदी लागतीये. तोडू का फांदी? अरे बाबा. एवढे चांगले खेळण झाली आता यांची भांडणं सुरू. काय तो ऐकत नाहीये सारखं बिझी माणूस. एवढा बिझी माणूस आहे. बिझी माणूस काय? कुठे जायचंय तुला? हा, तेच मीटिंग्स आहेत का कोणत्या? कुठे मला जायचंय वसईला. मग निघ ना. तू निघ ना. मला इथंच राहायचंय बाबा. तुझी बहीण मालती कुठे? माझी बहीण मार्की तिकडे आहे. मार्गी का मालती? माझी पण बहीण मार्की तिथंच आहे. स्वप्नात. तू मार्गी म्हणते, मला मालती ऐकायला येते. झोपली ती आता. चलो चलो चलो. त्या समोर दिसत आहेत तुझी बहीण आहे, त्यांचं नाव काय सांग? त्याचं नाव आहे दगडू, तिचं नाव आहे मार्की आणि तिचं नाव आहे आईनी. आईनी? हा. असं काय नाव असतं का आईनी? अरे ती दोघांची आई म्हणून तिचं नाव मी आईनी ठेवलं. आणि मग याचं तुझ्या भावाचं नाव काय ठेवलंय? अर्णव. त्याचं पण ठेव ना काहीतरी. ठीक आहे. आईनी ती भारी झोपली होती मस्त, उठली आता. छकुने बघ कशी चांगली जागा केली झोपायला लिंबाच्या झाडाखाली. काकू त्या दिवशी याच्यावर बसल्या होत्या आणि डायरेक्ट पडल्या. नाही. याच्यावरच बसला होता ना? आणि कशा पडले? काय माहिती. तुमचं काय असं लक्ष नाही गेलं का तुम्ही एका साईडला गेल्यात म्हणून? एरोप्लेन सारखं ओव्हर लँडिंग केलं. हे लाकूड तोडलेलं आहे आणि त्याला नानांनी कलर दिलाय वरून. मस्त झाडाखाली बसायला ठेवलेत. तिकडून बाबा येतात आणि ह्या म्हशीनी बाबांना बघितलं की तिकडे बघून ओरडायला लागली. तिचं लक्ष बघा ना बाबांकडेच आहे. तिने बरोबर ओळखलंय.
अर्णवचं चाललं होतं घुंगरूला सोडायचं त्याला म्हटलं 5 वाजता सोडू, पण शेवटी सोडलंच त्याने. हा पण पळत नाहीये, याला फक्त असा हात लावायला लागतंय. मग 5 वाजता सोडला असतं म्हणजे मग तो घरात गेला. बाहेर गेला असता ना. आला तो घरात आता इकडं. 5 वाजता मस्त रोडवर पळाला असता, आता ऊन आहे बाहेर चल इकडं. ओय पूर्ण. त्याला बाहेर जायचंय बघ. अर्णव म्हणतो 5 वाजता मला मामाच्याकडे जायचंय, ऐकत नव्हता. सोडू का. अर्णवला मम्मी सकाळीच म्हटली होती घुंगरूला सोड म्हणून, कारण की त्याला आज मामाकडे जायचंय. मग म्हटली सोड, पण मीच म्हटलं त्याला नको, थांब थोड्या वेळाने सोडून, कारण की बाहेर खूप ऊन आहे आणि मोकळा रस्ता असल्यावरती कसं फिरवायला बरं पडतं त्याला. पण मग हा काय आता जास्त सोडलं. पळत नाहीये. याला असं मागून हात लावला आणि असा आवाज केला ना पायाने तर पळेल, कारण की याला थोडी भीती वाटते. तुला बाहेर जायचंय पण आम्ही दरवाजा लावून घेतलाय. थांबा इकडे आणतो. माहितीये का प्राच्यात काय विचारलं ना त्याला, तर तो असं हा कान तरी हलवतो, नाही तर हा कान तरी हलवतो. जा बरं विचार घे जाऊन त्याला काहीतरी. मी माझं बाळ आहे ना तू, हा बाळ आहे ना. चल इकडे. तो काल ऐकतोय इकडे घुंगरू धर. यायचंय, चल.